तर आज आपण बनवणार आहोत पास्ता। त्यासाठी मी 250 ग्रॅम पास्ता घेतला आहे। एकदम साधी सोपी रेसिपी आहे व झटपट पण होते। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करा, म्हणजे माझे बरेच व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील। पाहू शकता मस्त असा पास्ता आपला शिजला आहे, हे पहा, व एकदम सुट्टा सुट्टा झाला आहे। चीज घालून पास्ता बनवलेला आहे हा, एकदम छान होतो। कलर पण बघू शकता, त्याला ग्रेव्ही पण एकदम मस्त आली आहे। तर त्यासाठी पास्ता घेतला आहे मी। त्यासाठी पाहू शकता 250 ग्रॅम मी पास्ता घेतला आहे। एक साईडला मी पाणी उकळत ठेवलं आहे व त्यात मीठ तेल टाकलं आहे। आपण त्यात पास्ता शिजवून घेणार आहोत। हे पहा, पाणी गरम झालं आहे। आपल्याला हा पास्ता 80% शिजवून घ्यायचा आहे व त्यासाठी लागणारे साहित्याची आपण तयारी करून घेणार आहोत। पाहू शकता आपला एक साईडला पास्ता शिजत आहे व एक साईडला आपण फोडणी देऊन घेणार आहोत। 50% आपला पास्ता शिजला आहे। आपला 80% पास्ता शिजवून घ्यायचा आहे। झाकण ठेवून मी शिजवून घेत आहे। हे त्यासाठी लागणार आहे आपल्याला लसूण घेतला आहे मी चिरून, अद्रक, कांदा, ढोबळी मिरची, गाजर बारीक कट करून घेतला आहे, कोथिंबीर घेतली आहे थोडीशी, टोमॅटो घेतले आहेत दोन कांदे घेतले आहेत। त्यासाठी पाहू शकता हे सॉस आहेत, मी काढून ठेवले आहेत एका प्लेटमध्ये। हा टोमॅटो सॉस आहे, ही शेजवान चटणी आहे व ही रेड चिली सॉस आहे व हा मसाला आपला पास्ता जो बनवणार आहे तो पास्ता मसाला आहे। आपल्याला दुसरे मसाले लागणार नाहीत, फक्त पास्ता मसाला घालून आपण हे बनवत आहोत। त्यासाठी मी चीज पण घेतला आहे, चीज लागणार आहे व थोडंसं बटर, चमचाभर तेल घेतलं आहे कढईमध्ये। आपल्याला थोडंसं त्यात बटर टाकून घ्यायचं आहे। थोडंसं तेलामध्ये आपल्याला बटर टाकून घ्यायचं आहे। बटर टाकल्याने एकदम पास्ता मस्त लागतो। बटर टाकून झालं आहे। बटर गरम झालं की ही अद्रक व लसूण आपण कट करून घेतली आहे ती टाकून घ्यायची आहे। त्याला थोडासा सोनेरी कलर आला की आपण त्यात कांदा टाकून घ्यायचा आहे। लसूण व अद्रक आपली परतून झाली होती, मी त्यात कांदा टाकून घेतला आहे। थोडासा जास्त कांदा टाकत आहे मी, कारण याची ग्रेव्ही एकदम मस्त लागते। ग्रेव्ही नाही पण आपल्या पास्त्याला जो मसाला लागणार आहे त्यासाठी कांदा थोडासा जास्त टाकून घेतला आहे। कांदा आपल्याला 2 ते 3 मिनिट परतून घ्यायचा आहे। 3 ते 4 मिनिट झाले आहेत। त्यात आपण आता टोमॅटो टाकून घेणार आहोत। टोमॅटो आपल्याला मऊ होईपर्यंत 4 ते 5 मिनिट परतून घ्यायचे आहेत। मस्त असा पास्ता तयार होतो। थोडासा टोमॅटो मी जास्त घालत आहे। मस्त असा आपला पास्ता तयार होतो। आपल्याला 4-5 मिनिट हे टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत। हे पहा, आपले टोमॅटो मऊ झाले आहेत, शिजून एकदम असं एवढा गाळ नाही पण थोडेसे शिजले आहेत आपले टोमॅटो। थोडंसं मीठ टाकलं होतं मी, एकदम चिमटभर असं मीठ टाकायचं आहे आपल्या टोमॅटोवर। हे पहा, आपले टोमॅटो छान मऊ झाले आहेत। त्यात आपल्याला टाकून घ्यायची आहे ढोबळी मिरची। तुमच्याकडे वेगवेगळ्या कलरच्या जर ढोबळ्या मिरच्या असतील तर तुम्ही त्या टाकू शकता। आमच्याकडे हिरवी ढोबळी मिरची मिळते म्हणून मी फक्त ढोबळी मिरची टाकून करत आहे। ढोबळी मिरची 1-2 मिनिट आपल्याला परतून घ्यायची आहे व 2 मिनिट टाकून आपल्याला गाजर पण टाकून घ्यायचं आहे। फक्त गाजर व ढोबळी मिरची घालून बनवत आहे मी पास्ता। तुमच्याकडं आता सध्या माझ्याकडे ब्रोकोली नाही आहे म्हणून मी ब्रोकोली वगैरे घातलं नाही। तुम्हाला ज्या कुठल्या भाज्या आवडत असतील त्या तुम्ही घालून करू शकता पास्ता। 1 मिनिटभर परतून झालं ढोबळी मिरची की आपण त्यात लगेच एकदम बारीक असा चिरलेला गाजर आहे तो आपल्याला पास्त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे।
तो पण आपल्याला 1 मिनिटभर गाजर परतून घ्यायचा आहे. गाजर व मिरची टाकून 1-2 मिनिट परतून घ्यायचं आहे व आपल्याला नंतर त्यात सॉस टाकून घ्यायचे आहेत व हा मसाला हे सर्व आपल्याला टाकून एकत्र करून घ्यायचं आहे. हे एकत्र झालं की आपण याच्यावर चीज पण घालणार आहोत. आताच चीज पण आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. हे पहा, चीज टाकून झालं की मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम थोडंसं आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे फोडणीमध्ये व हे परत एक वेळा मिक्स करून घ्यायचं आहे व 2 मिनिट परतून घ्यायचं आहे. हे चीज आपलं मिक्स झालं पाहिजे. हे पहा, या पद्धतीची आपली पास्त्याची ग्रेव्ही झाली पाहिजे. 1-2 मिनिट परतून झालं की आपला पास्ता पण शिजला आहे. हा पहा, आपला पास्ता शिजला आहे. तो आपण यात पास्ता टाकून घेणार आहोत. पास्ता टाकून झाला की आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम साधी सोपी रेसिपी आहे. एकदम मस्त सुद्धा होते. तुम्ही या वेगळ्या अशा पद्धतीने करून बघा. पास्ता गार केला नाही मी शिजवून, डायरेक्ट पाण्यात मी काढला आहे व टाकून घेतला आहे त्या मसाल्यामध्ये. एकदम मस्त असा पास्ता आपण खूप वेळ शिजवून ठेवला की त्याला मसाला लागत नाही, म्हणून मी शिजवलं की लगेच पास्ता किंवा नूडल्स असले तरी मी लगेच फोडणीमध्ये टाकते. हे पहा, फक्त 80% आपला पास्ता शिजवून घेतलेला आहे व 20% आपण या मसाल्यामध्ये शिजवून घेणार आहोत. एकदम मस्त असा तयार झाला आहे आपला पास्ता. वास पण एकदम मस्त येत आहे कारण आपण पास्ता मसाला वापरला आहे. चीज पण घातला आहे. आपला चीजी पास्ता तयार झाला आहे. पाहू शकता तुम्ही, एकदम मस्त असा कलर आला आहे. तयार झाला आहे आपला पास्ता. जर तुम्हाला चीज जास्त आवडत असेल तर तुम्ही वरतून पण चीज टाकू शकता किसून, पण मी यातच चीज घातला आहे म्हणून वरतून टाकणार नाही. मीठ वगैरे टाकायची गरज नाही कारण मी टोमॅटोवर पण मीठ टाकलं होतं व पास्त्यावर पण मीठ टाकलेलं होतं शिजताना. व आपले जे आपण सॉसेस वापरले आहेत त्यात चायनीज चटणी आपली त्यात पण मीठ असतं व रेड चिली सॉसमध्ये पण आपलं मीठ असतं, म्हणून मी मीठ घातलं नाही, फक्त शिजताना मीठ घातलं आहे. मस्त असा आपला पास्ता झाला आहे तयार. मी एका प्लेटमध्ये काढून दाखवते. आता त्याच्यावरतून आपल्याला टाकायची आहे थोडीशी कोथिंबीर. माझा पास्त्याचा व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. मी माझ्या चॅनलवर बरेच व्हिडिओ टाकले आहेत, ते पण तुम्ही नक्की बघा. पाहू शकता, एकदम सुट्टा असा पास्ता आपला तयार झाला आहे. हे पहा, एका प्लेटमध्ये मी काढून दाखवत आहे. पाहू शकता तुम्ही, कलर किती छान आला आहे व एकदम मस्त झाला आहे. हे पाहू शकता, एका प्लेटमध्ये मी काढून घेतला आहे पास्ता. पाहू शकता किती छान असा पास्ता तयार झाला आहे. हे पहा, मस्त असा पास्ता तयार होतो. एकदम सोपी रेसिपी आहे. मुलांना खूप आवडतं पास्ता खायला, म्हणून मी ही पास्त्याची रेसिपी टाकली आहे. तुम्ही नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर शेअर पण करा. धन्यवाद.